सुपर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. नक्कीच एक चांगलं प्रक्षेपण, दर्जेदार प्रक्षेपण आपल्या समोर पाहायला मिळतंय. सकाळच्या 17 पासून आज या स्पर्धेला सुरुवात. परंतु पहिला बॉल या मॅचचा पहिला बॉल हवेत आणि इथे मात्र परतावा लागतंय. पहिल्या बॉलवर पहिली विकेट. बॅक टू पॅव्हिलियन. परतावा लागतंय स्वराजला. एक मोठा खेळाडू परतीच्या प्रवासाला जाताना. हॅलो, हॅलो, तिकडे बघ. हॅलो, 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 तो माईक बंदच आहे. हॅलो, हॅलो हॅलो. हॅलो, हॅलो, जीवकरची दिवाळी कुमारी असल्याबद्दल बोलव पण माहिती चालू. आयांश आहे. आयांश 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 कुमारी. कुठला आयांश? आयांश कुमारी. तो दिलेला खाली. हॅलो, हॅलो. लक्ष ठेवा. रन्स किती झाले ते. हॅलो, 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 हॅलो. बंद आहे रे. हॅलो, हो सर. हो सर. लेजेंड प्लेयर. हां, हे काय चालूच आहे. हॅलो, हॅलो हॅलो.
हॅलो हॅलो, माफ करा, थोडा तांत्रिक बिघाड होता. थोडा हॅलो 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 तांत्रिक बिघाड होता, त्यामुळं आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. परंतु पुन्हा येतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11 आणि दुसरं षटक मार्गस्थ. शेखरने मात्र कमाल केली पहिल्या षटकामध्ये. अजय, यावेळेला हाफ ट्रॅक बॉल पूल करण्याचा प्रयत्न झाला, परंतु आपण पाहतोय आणि इथे मिस्टेक होते दोन्ही फलंदाजांकडून. बघा, ताळमेळ असलाच पाहिजे क्रिकेटमध्ये. जेव्हा तुम्ही विकेटवर असता तेव्हा दोघांमध्ये चांगला संवाद असणं गरजेचं आहे. परंतु इथे कॉल चुकला आणि परतावं लागतंय. शुभमला चौथ्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय आणि आता मात्र धावबाद होताना आपण पाहतोय. म्हणजेच काय तर दुसरे षटक मार्गस्थ आहे. सध्या धावसंख्येचा जर विचार केला तर 12 धावा आहेत, परंतु पडझड जी आहे ते सातत्याने आपण पाहायला मिळते. म्हणजेच पहिल्या षटकामध्ये शेखरने कमाल केली, 3 विकेट्स मिळवल्या आपल्या संघासाठी आणि एक अगदी मी म्हणेन फक्त 4 धावा देऊन तब्बल 3 विकेट्स मिळवल्या. इथे आपण जर विचार केला रबरी बॉलचा, तर हा बॉल मात्र आणि पावसाळ्याचं क्रिकेट असेल तर इथे बॉल मात्र गोलंदाजाला तसं परफेक्ट टाकता येत नाही जसं उन्हाळी क्रिकेट आपण पाहतो. परंतु इथे ती ग्रीप मिळत नाही हाताला आणि तशा परिस्थितीत सुद्धा कमाल करून दिली, कमाल केली आपल्या संघासाठी ते म्हणजे शेखरने पहिल्या षटकामध्ये. परंतु इथे मात्र कुठेतरी थांबणं गरजेचं असतं विकेटवर, कारण जेव्हा 3 विकेट्स तुमच्या गेल्या तर कुठेतरी कॉल देणं सुद्धा महत्वाचं होतं. पण लेफ्ट हँड बॅट्समन मयुरेश यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॉल मात्र आपण पाहतोय फॉरवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेला तिथे मात्र स्वतः यष्टीरक्षक येताना आपण पाहतोय. परंतु तत्पूर्वी एक धाव घेतली गेली. एका धावेने धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे सध्या 13 या आकड्यावर, परंतु त्यासाठी तब्बल 4 फलंदाज यांचा आपण पाहतोय परतीचा प्रवास झालेला आहे. इथे पुढचा बॉल सोडून दिलाय उजव्या यष्टीच्या बाहेर, पंचांनी आता मात्र आमच्याकडे इशारा दिलाय वाईडचा, त्यामुळे एक धावसंख्येत बदल होईल. एका धावेने 14 या आकड्यावर धावसंख्या सध्या पाहतोय. एका बाजूला आपण जर पाहिलं तर हर्षल प्रयत्न करतो, एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाला आणि सर्व दारोमदार जे आहे हॅलो लागोपाठ 2 वाईड फेक केल्यानंतर इथे मात्र एक अप्रोच शॉट पाहायला मिळतोय. मिड विकेटला फिल्डर तैनात आहे, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता हर्षलच्या माध्यमातून, परंतु नकार दिला. कारण मागच्या विकेटचं जर आपण अनालिसिस जर पाहिलं तर धावचीत झाला होता, त्यामुळेच इथे मात्र मयुरेशने थांबायला सांगितलं हर्षलला, कारण त्याची विकेट्स फार संघासाठी मौल्यवान आहे. कारण एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, 2 षटकांचा इथे खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या आहे 16 या आकड्यावर. प्रति षटकामागे जर आपण पाहिलं तर फक्त 8 धावा जमवलेल्या आहेत. ते म्हणजेच गोठवली संघ इथे आपण पाहतोय प्रथम तर बॅटिंग करताना जिशा 11 गोठवली हा संघ बॅटिंग करताना, परंतु गोलंदाजांचा जर विचार केला तर नक्की दोन्ही गोलंदाज हे प्रभावी ठरले. यावेळेला तिसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. गोलंदाज अजय गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. तिसरे षटक हाताळताना कानमंत्र देताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय हर्षल, कारण हर्षल हा सलामीला आला होता. चेंडू फार कमी खेळायला त्याला मिळाले, परंतु इथे कदाचित असा कानमंत्र देत असताना की उर्वरित जे चेंडू आहेत या षटकामधले ते मला खेळायला दे, कारण सध्या आपण 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेला बॅकफुटवर गेलाय, पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाही. इथे
दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16 आणि आता मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही, कारण हर्षलला बाहेर आहे. शेवटची जे चेंडू आहेत ते आपल्यासाठी राखीव त्यांनी ठेवलेले आहेत, कारण त्याला बाहेर एक षटकार त्यांनी लगावलेला आहे. इथे मात्र गोठवलीची धावसंख्या सध्या 16 जरी असले तरी या षटकामध्ये जर धावा चांगल्या 20-22 जर आल्या तर एक फायटेबल स्कोर जरूर उभा राहू शकतो किंवा एक फाईट देण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. तो म्हणजेच कोपरखैरणे 11 कोपरखैरणे या संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळेल नेक्स्ट इनिंगमध्ये. परंतु सध्या तरी आपण जर पाहिलं तर नक्कीच वरचढ ठरलेलं आहे सध्या गोलंदाजीमध्ये. ते म्हणजेच गोठवलीचे गोलंदाज जिशा 11 गोठवली संघ इथे आपण पाहतोय बॅटिंग करताना. परंतु यावेळेला मात्र वाईडचा इशारा आहे, तो पहिला बॉल वाईड. नियंत्रणाखाली गोलंदाजी करावी लागेल, परंतु इथे दिशाहीन गोलंदाजी. एक धाव ॲड होईल. धावसंख्या 17 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. पहिले इनिंग्स आपण पाहतोय लफडा चषक 2026 मध्ये गोलंदाज आपण पाहतोय प्रणित गोलंदाजी मार्कवर. राऊंड विकेट मारा करताना इथे मात्र बॉल हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु बॉलपर्यंत पोहोचता आलं नाही, कारण पावसाळ्याचा सीझन आणि इथे आपण पाहतोय थोडासा जरी अंदाज चुकला तर स्किड होण्याचा प्रयत्न किंवा पडण्याचा प्रयत्न असतो होऊ शकतो. त्यामुळेच इथे सावधतेने इथे यष्टीरक्षक बॉलवर जाताना आपण पाहायला मिळालं. परंतु तत्पूर्वी एक धाव मात्र जरूर घेतली गेली. 18 या आकड्यावर धावसंख्या सध्या पाहायला मिळते गोठवली संघाची. इथे गोलंदाजी मार्कवर पुण्याचे एकदा प्रणित तयार असेल लेफ्ट हँड मयुरेशसाठी. यावेळेला मात्र ओर द विकेट मारा करताना चांगला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. वळण घेतलंय चेंडूले, त्यामुळे बॉल आपण पाहतोय उजव्या यष्टीवर फेक केली होती आणि मात्र ऑफ साईडला निघून गेलेला आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रणीतच्या माध्यमातून. यावेळेला ड्राईव्ह केला आहे, परंतु फिल्डर तैनात असेल लॉंग ऑनला. फेक करेपर्यंत एकच धाव, एका धावेने धावसंख्या 19 आकड्यावर. उत्कर्ष दिवा आणि आयांश 11 कुमार तुर्वे या संघनायकांना विनंती असेल आपण लगेच ही इनिंग संपुष्टात येईल तसंच आमच्या या व्यासपीठावर येऊन टॉस करायचा आहे. दोन्ही संघनायकांना विनंती आहे. यावेळेला खूपच उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल वाईडचा इशारा. एक धाव ॲड होईल. एका धावेने 20 या आकड्यावर धावसंख्या सध्या जर आपण पाहिलं तर इथे मात्र सकाळच्या 17 पासून जर पाहिलं तर खूप धावा झालेल्या आहेत, परंतु या सामन्यामध्ये थोड्याशा धावा कमी दिसत आहेत गोठवलीच्या. परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत कोणतंही भाष्य करणं चुकीचं ठरेल. यावेळेला सुद्धा बॉल आखूड टप्प्याचा उसळी घेतला, वाईडचा इशारा दिलाय पंचांनी. बॅक टू बॅक दुसरा वाईडचा हा बॉल, त्यामुळं एक धाव पुनश्च ॲड होईल. धावसंख्येत 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय. त्यासाठी मात्र आपण पाहिलं तर तब्बल 4 विकेट्स गमावलेल्या आहेत. सुरुवातीला मात्र धक्के देण्यात यशस्वी ठरला शेखर हा गोलंदाज आणि त्याच्याच जोरावर आज जर आपण पाहिलं तर कुठेतरी धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न केलाय गोठवलीच्या फलंदाजांना. आपण जर पाहिलं तर मुश्किलमध्ये टाकले, परंतु यावेळेला मात्र काय फटका लाजवाब. 6 रन आउट ऑफ द पार्क, 6 धावा. खरं म्हणजे सुरुवातीला थोडासा सपोर्ट जर मिळाला असता हर्षलला तर नक्कीच अजून देखणे फटके पाहायला मिळाले असे हर्षलच्या बॅटमधून. मग बॅकफुटवर गेला आणि शॉर्टलाईनचा बॉल होता, त्याला पूल करण्यात यशस्वी ठरला. अगदी लांबलचक षटकार पाहायला मिळाला. 6 धावेनंतर तब्बल धावसंख्या 27 या आकड्यावर. आता मात्र अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला मात्र तेच तरार बॉल फेकण्यात यशस्वी ठरलाय प्रणित. डॉट बॉल येतोय. खरं म्हणजे तयारीत होता हर्षल. पुन्हा एकदा मोठा फटका पाडायच्या प्रयत्नात मात्र मिस बॉल यष्टांच्या मागे जातोय. डॉट बॉल येतोय. कोणती धाव मिळत नाहीये. सध्या स्थिरावलेली धावसंख्या 27 आपण पाहतोय. त्यासाठी मात्र सुरुवातीचे 4 चांगले फलंदाज गारद केले आणि नक्कीच मी म्हणेन शेखर या गोलंदाजाला
सर्व श्रेय जाईल, परंतु या शेवटच्या बॉलवर मात्र लांबलचक पाहतोय. काय तलवार जशी फिरवावी तसा हा फटका, मी म्हणेन अगदी चाबूक शॉट. 6 रन 6 धावा. काय फटका पाहायला मिळाला आणि शेवट मात्र गोड करून टाकला तो म्हणजेच हर्षलने. तब्बल 33 धावा धावफलकावर आणि 34 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे 3 षटकांमध्ये. लक्ष जरी छोटं असेल तरी प्रयत्न मात्र जरूर गोठवलीच्या गोलंदाजांकडून केला जाईल, कारण फाईट तर दिलीच गेली पाहिजे. कारण जर तुम्ही चांगली लढत दिली, चांगली फाईट दिली तर तुम्हाला मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होता येईल. परंतु इथे शेवट गोड केला तो म्हणजेच हर्षलने. थोडंसं प्रणित मात्र यावेळेला तिसऱ्या षटकासाठी त्याला कर्णधाराने पाचारण केलं, परंतु महागडा ठरला. सुरुवातीचं षटक शेखरने हाताळलं, मात्र 4 धावांमध्ये त्यांनी तब्बल 3 फलंदाज गारद केले. त्यानंतर अजय आला आणि अजयने 9 धावा खर्च केला आणि त्याच्यामध्ये एक सुद्धा विकेट नव्हती. 1 रनआउट मात्र त्या षटकामध्ये झालेला आहे. परंतु तिसरं षटक परिणित यांनी तब्बल 17 धावा खर्च केल्या शेवटच्या षटकामध्ये, म्हणजे महागडा ठरला प्रणित. परंतु या धावा दिलेल्या आहेत त्या मात्र फलंदाजांना त्यांच्या अर्थातच कोपरखंड 11 कोपरखंडाचे जे फलंदाज आहेत त्यांना त्या भरून काढावं लागतील. परंतु इथे मात्र जर आपण पाहिलं तर जिशा 11 गोठवलीच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल आणि चांगली गोलंदाजी करावीच लागेल. म्हणजे जशी सुरुवातीला शेखरने जसे धक्के दिले तसे थोडेसे इथे मात्र धक्के द्यावा लागतील. परंतु पावसाळी क्रिकेट आणि आत्ता जर आपण पाहिलं तर वातावरण थोडंसं पावसाळी दिसतंय, परंतु सध्या आपण जर पाहिलं तर रात्री पाऊस पडत होता, सकाळच्या 17 सुद्धा पाऊस पडत होता. सध्या इथे आपण जर पाहिलं तर मागच्या 2-2.5 तास जर आपण पाहिलं तर इथे पाऊस नाही आहे. परंतु जो आनंद आहे तो खरं म्हणजे पाऊस पडताना पाहायला मिळतो पावसाळी क्रिकेट म्हटलं तर. लफडा चषक 2026 जोगा मित्र मंडळाच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. परंतु या स्पर्धेचे सर्वेसर्वा यतीन बालचंद्र भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली गेली आणि खऱ्या अर्थाने नक्कीच या व्यक्तिमत्वाला श्रेय द्यावाच लागेल. कारण जेव्हा जेव्हा या गावदेवी जोगावच्या मैदानामध्ये कोणतीही स्पर्धा आयोजित केली गेली जाते तेव्हा मात्र हे नाव प्रथमतः घेतलंच जाईल आणि नक्कीच इतिहासामध्ये हे नाव कायम स्वरूपात कोरलं जाईल. कारण एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. तर दुसऱ्या इनिंग्समध्ये आपण पाहतोय 34 धावांचं लक्ष घेऊन उतरलेले 2 फलंदाज मयुरेश आणि प्रणित. पहिला बॉल वाईडचा इशारा, 1 धाव वाईडच्या स्वरूपाने अर्थातच अवांतराच्या स्वरूपाने श्री गणेशा होतोय. कोपरखैरणे 11 या संघाची 1 धाव आपण पाहतोय. परंतु इथे गोलंदाज आपण पाहतोय स्वराज. हो, चांगला बॉल लो फुलटॉस होता, फटकवण्याचा प्रयत्न जरूर झाला, मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न झाला, अयशस्वी, परंतु मात्र 1 धाव जरूर मिळते. यष्टांच्या बागे जर आपण पाहिलं तर डी झोन आहे, म्हणजे घोषित क्षेत्र असल्यामुळे तिथे जर बॉल गेला फिल्डरला जर बीट करून तर मात्र 1 धाव जरूर दिली जाते आणि ती 1 धाव मात्र घेतली गेली. अकाउंट ओपन झालंय. तसं जर पाहायला गेलं तर मयुरेशचं हे एक मोठं नाव मयुरेश. हो हो, नावासारखा हा फटका, पायातला बॉल खेचलाय, उडवलाय 6 धावेसाठी. षटकार, काय फटका, लाजवाब, देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय मयुरेशच्या बॅटमधून. मयुरेश म्हात्रे हे नाव नवी मुंबईमध्ये आणि खास करून कोपरखैरणे या संघाचा जर आपण नामोल्लेख केला तर हे नाव मात्र जरूर प्रथमतः घेतलं जाईल. इथे बॉल उजव्या एसटीच्या बाहेर, परंतु निघून जातोय, एसटी रक्षकाला बीट करतोय. डीच्या स्वरूपात, बायच्या स्वरूपात 1 धाव. एका धावेने धावसंख्या 9 या आकड्यावर. सुरुवात अगदी चांगली, जशा तशी अगदी जर आपण पाहायला गेलं तर सुरुवात मात्र चांगली आहे. हो, चांगला फटका, क्लास बघा, क्लास काय असतो, थोडासा मागे
आणि बॉटम हँडचा वापर केलाय आणि सरळ फेकून दिलाय कव्हरच्या डोक्यावरून 6 रन. वॉट अ शॉट बाय मयुरेश. देखना फटका पाहायला मिळाला मयुरीच्या बॅट मधून. अनादर दुसरा षटकार मयुरीच्या बॅट मधून. धाव संख्या नेऊन ठेवले तब्बल 15 या आकड्यावर. पहिलं षटक मार्गस्थ. स्वराज इथे दिशाहीन गोलंदाजी करताना पाहतोय. प्रेशर कारण एका बाजूला धडाकेबाज फलंदाज ज्याचा दबदबा आहे या नवी मुंबईच्या धर्तीवर, तो फलंदाज समोर आणि इथे स्वराज थोडासा दडपणात. तब्बल 16 धावा पहिल्या षटकामध्ये. 34 धावांचं एक छोटस म्हणेल आता लक्ष. ओ यावेळेला यॉर्करचा उपयोग केला गेलाय आणि इथे मात्र परतावा लागतंय मयुरेशला. यश त्यांचा वेध घेतोय. पहिल्या विकेटचं पतन. धाव संख्या 16. असं वाटत होतं की मयुरेश एका बाजूने हा सामना लवकरात लवकर फिनिश करेल, परंतु तसं झालं नाही. टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर दिले मात्र यावेळेला स्वराजने. खरं म्हणजे स्वराजचा जर विचार केला तर स्वराज सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहे गोठवलीचा. कित्येक वेळा आपल्या संघासाठी तारणारा ठरलेला हा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. फलंदाजीमध्ये थोडासा निराश जरूर त्यांनी दाखवली, निराशा झाली त्याच्याकडून, परंतु यावेळेला मात्र गोलंदाजी करताना विकेट जरूर प्राप्त केले. पण थोडीसा असे म्हणेन उशीर झाला कारण 2 षटकार मात्र लगावले ते मयुरेशने. एका ऑन साईडला एक षटकार पाहायला मिळाला तर एक मात्र ऑफ साईडला षटकार पाहायला मिळाला. न्यू बॅटर अनिकेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅक बॉल. बॉल निघून जातोय आणि पंचांचा यतीन नो बॉल. थँक्यू. नो बॉलचा इशारा अंपायर यतीन भोईर यांच्याकडून, त्यामुळे एक धाव ऍड होईल. यावेळेला डाव्या एसटीच्या बाहेर. नो डाऊट वाईटचा इशारा. +1 अशा 2 धावा. धाव संख्येत बदल पाहायला मिळतोय आणि धावा तब्बल 19 या आकड्यावर. बघा जेव्हा आपल्या बँक बॅलन्स जेव्हा कमी असतील तेव्हा तो खर्च कमी करायचा असतो. इथे काय झालंय, इथे तुमच्या आधीच धावा कमी आहेत आणि त्याच्यात तुम्ही वाईटचा जर वापर केलात म्हणजेच वाईट टाकलात तर मात्र जसं बोलतात अंगापेक्षा बोंगा मोठा. आणि इथे पुन्हा एकदा वाईटचा इशारा. +1 अशा 2 धावा 21 या आकड्यावर. धावसंख्या आत्ता मात्र जिंकण्यासाठी फक्त 13 धावांची आवश्यकता. 34 धावांचं एक छोटंच लक्ष कोपरखैरणे 11 या संघासमोर. ते लक्ष अचीव करताना इथे मात्र आत्ता चांगला बॉल. चांगल्या या प्रतीचा खरं म्हणजे बॉल टाकणं गरजेचं आहे गोलंदाजांना. कारण तुम्हाला जर ही मॅच जिंकायची असेल तर कुठे ना कुठे तुम्हाला ब्रेक थ्रू आणि डॉट बॉल टाकावेच लागतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक भलं मोठं लांबलचं षटक आपण पाहतोय संपताना आणि हे महागडं षटक. कारण 3 षटकांचा सामना, 34 धावांचं लक्ष आणि या पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केलेले आहेत स्वराजने. महागडा ठरलाय, परंतु यावेळेला गोलंदाजीसाठी ज्याने बॅटिंगमध्ये कमाल केली तो गोलंदाज हर्षल. गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड अनिकेतसाठी. ओ हाफ ट्रॅक उडवलाय. बॉल जाईल फिल्डरच्या डोक्यावरून. 6 धावेंसाठी मॅक्सिमम. 27 धावा. आता मात्र लक्ष अगदी जवळ येऊन टेपलेलं आहे. इथे 34 धावांचं लक्ष आहे. म्हणजेच काय, जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची आवश्यकता. त्यासाठी 11 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना इथे वाईडचा इशारा. आता फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये मॅच लवकर फिनिश करण्याच्या प्रयत्नात अनिकेत. त्याच्या जोडीला असलेला प्रणित. ओ यावेळेला मोठा फटका अगदी आमच्या समालोचन कक्षाला सलामी देताना आणि फिनिश करून टाकलंय. या मॅचला 6 धावेने फिनिश केलंय. 6 धावा हव्या होत्या आणि सरळ षटकार लगावला. मॅच अगदी मी म्हणेन एक षटक
आणि फक्त 2 चेंडूंमध्ये फिनिश केलंय या सामन्याला. नेक्स्ट मॅच जिशावेल उत्कर्ष दिवा आणि आयंश 11 कुमार तुर्वे. एका बाजूला आपण पाहणार आहोत अगदी या नवी मुंबईचा कोहिनूर हिरा भूषण पाटील आणि एका बाजूला रवी म्हात्रे. या दोघांना आपण पाहणार आहोत. परंतु जर आपण उत्कर्ष दिवाचा जर विचार केला टॉस केला जातोय. आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावर उत्कर्ष दिवा संघनायक. आपण लवकरात लवकर आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. 4 षटकांचा सामना असेल. लफडा चषक 2026 योगा मित्र मंडळ आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा यतीन भालचंद्र भोईर आणि नक्कीच या व्यक्तिमत्वाचा नामोल्लेख झालाच पाहिजे. सातत्याने आपण पाहतो या जीव गावामध्ये एक मोठं